हॅलो एव्हरीवन. सो आजची आपल्या पर्सेंटेज सिरीजमधील 3 पासूनचे पुढील फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्वर्जन. सो हियर इथे बघा 3/3 म्हणजे 100%. 3/3 काय येतं? 1 येतं. ओके, 3/3 इंटू 100% इज इक्वल टू 3 कॅन्सल होतं. देन काय येतं? 100% येतं. ओके, 3/3 1 असतं आणि मल्टिप्लाय बाय 100 केलं 100% आलं. ओके, 3/4 75%. पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करताना नेहमी 100ने मल्टिप्लाय करायचं. सो 3/4ला सिमिलरली असं 100ने मल्टिप्लाय केलं देन 75%. 3/5ला 100ने मल्टिप्लाय केलं 60%. देन 3/6 50%. 3/7 42.6/7%. हे पॉईंटमध्ये येईल बिकॉज 7नी 100ला भाग जात नाही. 3/7 7नी 100ला भाग जात नाही. हे 300 होईल. देन 7 विच इज इक्वल्स टू 7 चोक 28, खाली राहिले 2, 7 दुने 14 42 पॉईंट समथिंग दॅट इज 6/7%. सिमिलरली 3/8 हे देखील पॉईंटमध्ये येईल बिकॉज 8नी 100ला भाग जात नाही. सो 3/8 इज इक्वल टू 37.5%. देन 3/9 म्हणजे 1/3. जरी ते आपण हे कट केलं 3 1 3 3 3 9. देन 1/3 ला 100ने मल्टिप्लाय केलं देन 33 कंप्लीट 1/3%. देन 3/10%. हा एक डिफरंट पर्सेंटेज आहे. हा बघा 3/10 मल्टिप्लाय बाय 100 0 0 कॅन्सल झाला. 0 0 कॅन्सल झाला. 3 × 10 काय आलं? 30 आलं. हा एक डिफरंट पर्सेंटेज आला. ओके, देन 3/11 इज 27.3/11%. ओके, 3/11 1/11 बघितला आपण काय होता? 9.09. सो 9 आता 3/11 आहे ना, सो 3ने मल्टिप्लाय करायचं. 9 3 जा 27.27 म्हणजेच 27 कंप्लीट 3/11%. याला अशा फॉर्मॅटमध्ये देखील लिहिता येतं आणि अशा फॉर्मॅटमध्ये देखील लिहिता येतं. सो हे झाले 3 to 3/11 पर्यंतचे फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्वर्जन.